विचार केला तर तुम्ही भाग्यवान आहेत सगळे. का तर जगद्गुरु तुकोबाराचा पालखी सोहळा ज्यावेळा निघाला, सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर त्या पालखी सोहळ्याबरोबर अजून लोकांना माहिती नाही योगेश महाराज की ज्ञानोबाराय तुकोबाराचा सोहळा कुणी चालू केला, अजून लोकांना माहिती नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराचा सोहळा हैबतराव बाबांनी चालू केला नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराचा सोहळा तपोनिधी नारायण महाराजांनी चालू केला आहे. तपोनिधी नारायण महाराजांनी. आणि त्या नारायण महाराजांच्या बरोबर त्या ठिकाणी पारंपरिक 27 दिंड्या होत्या. 27 दिंड्या. त्याच्यामध्ये आमची म्हातारबाबाची दिंडी बरं का, त्याच्यानंतर म्हातारबाबा खनेपुरीकर ती असणारी दिंडी पारंपरिक, नंतर कानसूरकर दिंडी, देशमुख दिंडी, पैठणकर दिंडी, केसापुरीकर दिंडी, असे जे हे पारंपरिक दिंडी आहेत. कधीपासून पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून अशा हे पारंपरिक दिंडी आहेत. नवे नवे म्हातारबाबाची सुद्धा समाधी त्याच मार्गावर आहे की नाही, त्याच मार्गावर आहे. आता पालखी सोहळ्याचा मार्ग बदलला, तीच ना मग शेलगावच ना, मुक्ताबाईचं शेलगाव, जळगाव का, जळगाव म्हणजे मधला मार्ग, बारामतीच्या जवळ पालखी त्या मार्गे जात होती ना. आणि आता मार्ग बदलल्यामुळं आपली पालखी इकडून जाऊ लागली, कुठून काठेवाडी मार्ग सरळ चालली ती. पण जळगावला परमपूज्य वंदनीय म्हातारबाबांचं त्या ठिकाणी देवस्थान झालं. कसं झालं? डोक्यावर पादुका घेऊन येताना झालं. म्हातारबाबा आणि त्यांच्याबरोबरीनं जाणारे आमच्या घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे ज्यांच्यापासून परंपरा झाली त्यांचं नाव होतं वैकुंठवासी श्रीगुरू जगन्नाथ बाबा देशमुख. म्हणजे आता जे लासुरण्याला समाधी ना, त्या समाधीपाशी तुकोबारायचा पालखी सोहळा थांबतो. का थांबतो? जगन्नाथ महाराज डोक्यावर पादुका घेऊन निघाले. म्हातारबाबा जगन्नाथ महाराज ही सर्व मंडळी जी निघाली 27 मंडळी तपोनिधी नारायण महाराजाबरोबर. आणि तिथं आल्यानंतर त्याने डोक्यावरच्या पादुका खाली ठेवल्या आणि त्याने सांगितलं आता मी जाणार आहे, आता मी काय राहणार नाही. त्यांनी शेवटचा अभंग म्हटला, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, हा अभंग म्हटला. आणि महाराज एक 5 ते 10 मिनटामध्ये महाराजांनी प्राण सोडला. चोपदार इकडं गोंधळ चालू झाला. चोपदार पळत आला, लोकांना विचारलं का हो काय झालं? ती म्हणली अहो महाराज गेले ना. कोणाला सांगितलं? चोपदाराला. मग चोपदारानं विचार केला की महाराज गेले, 40 वर्षे ज्या महाराजाची सेवा आपण सावली म्हणून केली आणि ते महाराज गेलेत, आता राहायचंय कोणाकरता? अर्धा तासात आमच्या चोपदाराने प्राण सोडला. म्हणून आमच्या मालकाची समाधी जगन्नाथ महाराजांची आणि पुढे बाजूलाच आमच्या चोपदाराची समाधी, 2 समाधी आहेत. तिथं पालखी थांबते. माझ्या वडिलाची मिराशिका देवा हा अभंग होतो. आरती ज्ञानराजा, आरती तुकाराम ही अभंग ही आरती म्हटली जाते. आणि नंतर पालखी सोहळा त्या ठिकाणी पुढे जातो. म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहेत. ही म्हातारबाबाची असणारी परंपरा आता काय झाले माहिती आहे का? परंपरा अशा झाल्यात की आता दिंडी कुणी काढायला लागलं? तुम्हाला सांगतो ना, कुणी काढायला लागलं दिंडी. ज्याला एक ओवी पाठ आहे तो प्रवचनकार होतो, ज्याला अभंग पाठ आहे पण त्या अभंगाचं द्रुपद पाठ नाही तो कीर्तनकार होतो, आणि ज्याला काहीच पाठ नाही तो दिंडीचा मालक होतो. आता नवीन जे दिंडे निघालेत ना त्याची परंपरा अशी झाली. त्याला काही नाही. आता अजूनही बघा, मी स्वतः बघतो, भगवान बाबा 100% दिंडीमध्ये चालतात, बाबा बरोबर चालतात. कारण का? की वारकऱ्या पडकऱ्याच्या परंपरा आहेत. आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही की तुम्ही चला आम्ही ट्रकमध्ये बसून येतो, असं नाही. जर वडील नसतील तर मुलगा चालणार, मुलगा नसेल तर वडील चालणार, पण दिंडीचा मालक दिंडीत चालणार म्हणजे चालणार. हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. यावं चंद्रदेवा करो या ठिकाणी सेवा करण्याचा योग आदरणीय बाबांच्या योगानं त्या ठिकाणी मला प्राप्त झाला. जाता जाता मागणी मागेल, अंगावर पांढरी वस्त्र घातलेत. फक्त जोग महाराजांना आणि आमच्या जगन्नाथ महाराजांना मी प्रार्थना करेल, बाबा आमच्या अंगावर पांढरी वस्त्र घातलेत. बुवा म्हणायचे ज्याला प्रपंच करायचा आहे त्यानं डोकं चांगलं ठेवायचं आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्यानं पाय चांगले ठेवायचे. लक्षात आलं तर बरं, नाही तर उद्या लक्षात घ्या बरं का. पाय चांगले ठेवायचे म्हणजे पाय भरलेले ठेवायचे नाहीत. तसं अंगावर पांढरी वस्त्रे घातली आहेत, शेवटपर्यंत पांढऱ्या वस्त्राला कधी काळा डाग पूर्ण बघा, एवढीच भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना करायची. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम करताना आज ज्यांनी माझे मित्र आमचे बाळासाहेब या ठिकाणी आलेत, बाळासाहेबाची लय दिवसानं गाठ पडली माझी, परंतु आमचं बोलणं झालं. बाळासाहेबांना म्हणलं या, आणि बाळासाहेब आले आणि या ठिकाणी शूटिंग बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केली. जे योग्य आहे ते समाजापर्यंत जाऊ द्या, अयोग्य मात्र माझ्याकडेच राहू द्या, नाहीतर तेच टाकताना शॉट एखाद्या वेळा. या दृष्टिकोनातून हे गोष्टी घडू नये. परंतु आपल्याला कधी पुन्हा एखाद्या वेळा नकळत जर कीर्तन थोडंसं ऐकावं वाटलं तर आमच्या जय भवानी बरोबर ना, हां तुळजाभवानी, तुळजाभवानी हा चॅनल आहे, त्याच्यावर आपण ते पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ते बी तेच आहे का ते दुसरं आहे? तर त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही जे चॅनल असतील
त्याला आपण त्या ठिकाणी पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त यांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतात त्याला हां ते करा, ते तुम्ही म्हणा, मी फक्त करा म्हणतो, एवढं म्हणतो हे का नाही. सगळ्यांनी ते करा आणि जास्तीत जास्त यांची प्रसिद्धी व्हावी ही गणपती बाप्पाला मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल